नमुना नंबर 10 म्हणजे काय? नमुना नंबर 10च्या पावत्यांची नोंद कुठे करायची, त्यांचा भरणा कुठे करायचा, भरणा किती दिवसात करायचा, या संदर्भातील सर्व महत्त्वाच्या टिप्स मी आज तुमच्यासाठी घेऊन आले. नमस्कार, मी वर्षा घेऊन आले नवीन व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी. मागील व्हिडिओमध्ये आपण नमुना नंबर 9 बाबत माहिती घेतली. या व्हिडिओमध्ये आपण ग्रामपंचायत 1 ते 33 नमुन्यांपैकी नमुना नंबर 10 कराबद्दल पावती याची आज माहिती घेणार आहोत. आता बघा, ग्रामपंचायतमध्ये 2 प्रकारची पावती पुस्तकं असतात. एक असतं नमुना नंबर 7 सामान्य पावती, त्याबद्दल आपण सविस्तर व्हिडिओ केलेला आहे चॅनलवरती. जर तुम्ही सबस्क्राईब केलेला असेल चॅनलला तर तो व्हिडिओ तुम्ही बघितलेला असेल. आणि नमुना नंबर 7 ची जी पावती आहे, करा व्यतिरिक्त इतर ज्या रकमा असतात फीसाठी आणि अन्य इतर रकमांसाठी आपण नमुना नंबर 7 देत असतो. तर नमुना नंबर 10 जो आहे ना, तो आपण कराबद्दल पावती देत असतो. ग्रामपंचायतीने जे कर लावलेले असतात, घरपट्टी, सफाई कर, दिवाबत्ती, आरोग्य कर, यानंतर पाणीपट्टी, जनरल पाणीपट्टी, स्पेशल पाणीपट्टी, असे वेगवेगळे कर ग्रामपंचायतीने आकारलेले असतात आणि त्यांची वसुली केल्यानंतर संबंधित व्यक्तीने रोख रक्कम किंवा धनादेशाद्वारे किंवा ऑनलाईन पेमेंट कुठल्याही स्वरूपात ग्रामपंचायतीकडे कर भरणा केला असेल तर त्याबद्दल त्या व्यक्तीला पावती द्यावी लागते आणि ती नमुना नंबर 10 मध्ये आपण देत असतो. नमुना नंबर 10 बाबत ग्रामपंचायत अधिकारी यांच्यासाठी काही महत्त्वाच्या बाबी मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. तर पहिली महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे नमुना नंबर 15 ला नोंद करणे. बघा, नमुना नंबर 15 हा आपला साठा रजिस्टर असतो. आपल्या ज्या ग्रामपंचायतमध्ये आपण स्टेशनरी वगैरे किंवा काही साहित्य खरेदी केलेलं असेल तर त्याची नोंद आपण ती नमुना नंबर 15 ला घेत असतो. तर आपण प्रत्यक्षात किती आपल्याला पावती पुस्तकं आपण खरेदी केलेली आहे तर त्याची नोंद ही साठा रजिस्टरला करणं गरजेचं आहे की प्रत्यक्ष मिळालेली किती आहेत. त्यानंतर आपण ती ग्रामपंचायत कर्मचारी किंवा आपल्या स्वतःकडे आपण वसुलीसाठी किती वापरात आणलेली आहेत तर त्याची नोंद करणे आणि शिल्लक किती राहिलेली आहेत. समजा तुम्ही 10 पावती पुस्तकं वर्षभरासाठी एप्रिल महिन्यात खरेदी केली, त्यापैकी 2 तुम्ही आता वापरायला काढली, एक तुमच्या कर्मचाऱ्याकडे असेल, तुमच्याकडे असेल, असे 2 पुस्तकं जर तुम्ही वापरायला काढले, एक पाणीपट्टीसाठी, एक घरपट्टीसाठी, तर त्याची नोंद आपण त्या साठा रजिस्टरला केली पाहिजे की शिल्लक आपल्याकडे 8 पुस्तकं आता राहिलेली आहेत आणि 2 आपण ही वापरायला काढलेली आहेत. तर अशा प्रकारची नोंद आपण करणं गरजेचं आहे. 2 नंबरची बाब आहे प्रमाणित करणे. जी पावती पुस्तकं आपण खरेदी केलेली आहेत तर त्या पावत्यांवरती गोल सील म्हणजे गोल शिक्के ग्रामपंचायतचे मारणं गरजेचं आहे. त्यानंतर शेवटच्या पानावरती आपण एक दाखला लिहिणं गरजेचं आहे की सदर पावती पुस्तकात 1 ते 100 पावत्या किंवा ज्या असतील त्या पावत्या असून नमुना नंबर 10 म्हणून प्रमाणित करण्यात आलेले आहेत आणि खाली सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी यांचं सही शिक्का घेणं गरजेचं आहे. पावत्यांवर क्रमांक तर ऑलरेडी टाकलेलेच असतात. काही पावत्यांवर नसतील तर ते आपण नोंदवून घ्यायचे आहेत की सदर पावती पुस्तकाला किती पावत्या आहेत. आणि हे केल्यानंतर आपण माननीय गट विकास अधिकारी यांचे देखील तिथे स्वाक्षरी शिक्का घेणं गरजेचं आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखासंहिता 2011 मध्ये देखील अशी तरतूद आहे की जे कर आपण पावती पुस्तकं वापरात असतो तर त्याची लेखी स्वरूपात माहिती गट विकास अधिकारी यांना कळवणं गरजेचं आहे. म्हणजेच आपण त्यांची देखील सही शिक्का आणणं गरजेचं आहे आणि त्यानंतर ते आपण वापरात काढणं योग्य ठरेल. त्यानंतर 3 नंबरची महत्त्वाची टीप आहे ती म्हणजे कार्बनचा योग्य वापर. बघा, आपण जे कार्बन वापरतो ना ते जुने किंवा पुसट असे फाटलेले अजिबात वापरायचे नाही. तर कार्बन हा नवीन आणि त्या लिहिल्यानंतर खाली सुस्पष्टपणे अक्षरं उमटतील असंच पाहिजे. दुहेरी कार्बनचा वापर करा, कारण बऱ्याचदा लेखापरीक्षणामध्ये असे शक निघतात की जुने, मळकटलेले, फाटलेले कार्बन वापरले आणि त्यामुळे खाली अस्पष्ट दिसून आलेलं आहे किंवा खाडाखोड झालेली आहे, गिरवागिरव झालेली आहे आणि त्यामुळे लेखापरीक्षकाने शक काढलेला आहे की हे जुने कार्बन वापरल्यामुळे किंवा गिरवागिरव केल्यामुळे, खाडाखोड केल्यामुळे प्रत्यक्षात संबंधित व्यक्तीला किती रुपयांची पावती दिली आणि इथे कार्बन कॉपीवर किती, तर याचं ताळमेळ घेता आला नाही. तर अशा प्रकारचे शक आपल्यावरती निघू शकतात. त्यामुळे नमुना नंबर 10 हा आर्थिक बाबीशी संबंधित नमुना आहे आणि त्यासाठी आपण दुहेरी कार्बनचा जरूर वापर करावा. जी पावती आपण लिहिली ती खाली जशीच्या तशी उमटली पाहिजे. संबंधित व्यक्तीला मूळ कॉपी आपण द्यायची आहे आणि कार्बन कॉपी जी असेल ती आपल्या पुस्तकात राहणार आहे. त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक आपण कार्बनचा वापर करायचा आहे. 4 नंबरची बाब आहे सही कुणी करायची. तर नमुना नंबर 10 वरती पावती फाडल्यानंतर ग्रामपंचायत अधिकारी यांनीच सही करणं अभिप्रेत आहे. परंतु एप्रिल महिन्यात आपण कर वसुलीचे अधिकार जर ग्रामपंचायत कर्मचारी, शिपाई यांना, पाणीपुरवठा कर्मचारी यांना जर हस्तांतरित केलेले असतील, तसा आपण ठराव केलेला असेल
तर आपण ग्रामपंचायतचे जे वसुली क्लर्क आहेत, शिपाई आहे, पाणी पुरवठा कर्मचारी आहे, तर यांची देखील स्वाक्षरी त्या नमुना नंबर 10 वरती चालू शकते. परंतु ज्यावेळेस आपण प्रत्यक्ष कार्यालयात उपस्थित असू त्यावेळेस आपण स्वतःच पावती फाडून आणि संबंधिताला देणं आणि आपली स्वाक्षरी करणं हे योग्य राहील. एखाद्या वेळेस जर ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित नसतील त्यावेळेस आपला वसुली क्लर्क हा वसुलीसाठी नमुना नंबर 10 वापरू शकतो, संबंधित व्यक्तीला पावती देऊ शकतो. परंतु आपण आल्यानंतर आपण त्या पावत्यांचा ताळमेळ घेणं गरजेचं आहे. 5 नंबरची बाब आहे ती म्हणजे भरणा कुठे करायचा. तर बघा, ग्रामपंचायतीचे घरपट्टीचे वेगळे असे खाते ग्रामनिधी खाते म्हणून असते आणि पाणीपट्टीचे ग्रामीण पाणी पुरवठा म्हणून असे वेगळे खाते असतात. तर आपल्या ग्रामपंचायतीचे पण तसे खाते असतील ते आपण एकदा खात्री करून घ्यावी. आणि जी घरपट्टी, सफाई कर, दिवाबत्ती जे आहे ते आपण ग्रामनिधीमध्ये 7 दिवसाच्या आत जमा करणं गरजेचं आहे. पाणीपट्टीचं देखील तसंच आहे. परंतु 7 दिवस वाट कशाला बघायची. जर आज आपल्याकडे वसुली आलेली आहे तर आजच्या आज देखील आपण भरणा करू शकतात. परंतु इन केस समजा बँकेत जायला उशीर झाला किंवा बँकेचा टाइम संपला किंवा दुसऱ्या दिवशी सुट्टीच आली तर अशा वेळेस आपण 7 दिवसापर्यंत आपल्याला ती रक्कम हातात ठेवण्याची मुभा असते. परंतु जितकं लवकर आपण ते भरणा कराल तितकं हे योग्य राहील. आणि सध्या आता QR कोड पण आलेले आहेत. ऑनलाईन भरणा केल्यावरती त्याच क्षणाला जी घरपट्टी असते ती आपल्या बँक खात्यामध्ये जमा होते. त्यामुळे शक्यतो नागरिकांना आपण QR कोडद्वारे घरपट्टी भरण्याचं आवाहन करा. म्हणजे थेट बँकेच्या आपल्या जे ग्रामनिधीचे खाते आहे त्यामध्येच ती रक्कम भरली जाईल आणि आपला देखील बराचसा वेळ त्यामध्ये वाचेल. पुढची महत्त्वाची बाब आहे परस्पर खर्च करू नका. कुठल्याही परिस्थितीत घरपट्टी, पाणीपट्टीची जी रक्कम जमा झालेली आहे ती परस्पर कोणत्याच व्यक्तीला म्हणजे ग्रामपंचायतच्या कामासाठी किंवा अन्य वस्तू खरेदीसाठी अजिबात देऊ नका. ती रक्कम जी संपूर्णपणे समजा तुम्ही 5,000 रुपयांची कर वसुली जर आजच्या दिवसभरात केलेली असेल तर ती 5,000 संपूर्णपणे ग्रामनिधीमध्ये किंवा पाणी पुरवठ्यात जी तुम्ही वसूल केलेली असेल त्या खात्यातच ती गेली पाहिजे आणि खर्च करताना धनादेशाद्वारेच ती खर्च झाली पाहिजे. कारण ग्रामपंचायतचं जे लेखापरीक्षण होतं त्यामध्ये हा बऱ्याचदा शक निघत असतो की वसूल रकमांचा परस्पर तुम्ही खर्च केलेले आहेत किंवा 7 दिवसापेक्षा जास्त दिवस हातावरती ठेवलेले आहे, नियमबाह्य खर्च झालेला आहे, असं वारंवार लेखापरीक्षणामध्ये शक निघत असतात. त्यामुळे जेवढी रक्कम येईल संपूर्णपणे ती ग्रामनिधीमध्ये किंवा पाणी पुरवठ्यामध्ये जमा करायची आहे आणि खर्च करताना धनादेशाद्वारे व्हाउचर, बिल सर्व घेऊन त्याद्वारे खर्च करायचा आहे. 6 नंबरची बाब आहे ती म्हणजे पावत्यांची नोंद कुठे करणार. आता समजा संबंधित व्यक्तीने पैसे भरले, आपण त्याला पावती दिली, आपण तो बँकेत भरणाही केला इथपर्यंत ठीक आहे. परंतु त्या पावत्यांची नोंद आपण कुठे करणार. तर आपण 5क हा जो आहे आपल्या दैनिक रोकड वही आपण लिहित असतो. तर त्यामध्ये सर्व कॉलम असतात. पावती नंबर असतो, कुणाकडून आली, कशाबद्दल आली आणि रोख स्वरूपात आली किंवा धनादेशाच्या स्वरूपात आली, तर ते सर्व तपशील त्यामध्ये असतो. त्यामुळे आपण दैनंदिन जे पूर्वी पोटकीर्द लिहायची तोच आता हा 5क म्हणून नमुना आलेला आहे. तुम्ही पोटकीर्द पण लिहू शकता किंवा डायरेक्ट 5क मध्ये पण आपण त्या नोंदी घेऊ शकतात. म्हणजे आज किती पावत्या फाडल्या त्याची 5क ला नोंद, उद्या किती फाडल्यात परत 5क ला नोंद आणि एकत्रित तुम्ही जर या 7 दिवसापर्यंतच्या पावत्या एकत्रित करून भरणा केलेला असेल तर त्या सर्वांची नोंद आपल्याला 5क मध्ये घेणं गरजेचं आहे आणि त्यानंतर आपण कॅशबुकला लिहिणं गरजेचं आहे की नमुना नंबर 10च्या पावती क्रमांक 1 ते 20 पर्यंत भरणा. मग 1 ते 20 पर्यंतचं जर 10,000 रुपये जर भरणा होत असेल तर तो तुम्ही बँकेत ज्या दिवशी जमा कराल तीच तारीख तुमच्या कॅशबुकला आली पाहिजे आणि पावत्यांवरती देखील 7 दिवसाच्या आतीलच तारीख आली पाहिजे. म्हणजे 1 तारखेला पावती फाडली, 2ला फाडली, 3ला फाडली, असे 7 दिवसापर्यंतच्या चालू शकतं. परंतु 7 दिवसाच्या पुढील जर तारीख पावत्यांवर असेल किंवा 7 दिवसानंतर तुम्ही जर ती कॅशबुकला घेत असाल तर तुमच्यावरती शक निघू शकतो की 7 दिवसापेक्षा जास्त दिवस तुम्ही रक्कम हातात ठेवली. त्यामुळे 7 दिवसाच्या आत भरणा करणं हे एक लक्षात ठेवायचं आहे. शक्यतो वेळच्या वेळीच भरणा करत चला आणि नमुना नंबर 5क ला त्याच्या नोंदी घेत चला. पोटकीर्द लिहिली तरी चालेल, परंतु 5क आणि पोटकीर्द एकच आहे. फक्त फॉर्मॅट थोडे बदललेले आहेत. तुम्हाला जे योग्य वाटेल तो नमुना तुम्ही लिहू शकता आणि कॅशबुकची जेवढी बेरीज असेल तेवढीच बेरीज आपली नमुना नंबर 10ची पण आली पाहिजे. नमुना नंबर 10च्या पावत्यांची समजा 10,000 रुपये बेरीज आहे तर 10,000च भरणा आपण बँकेत केला पाहिजे आणि कॅशबुकला देखील तीच रक्कम आली पाहिजे. आणि तुमची जर तुम्ही 5क किंवा पोटकीर्द लिहिणार असाल तर त्याला देखील तेवढीच बेरीज आली पाहिजे. हा ताळमेळ आपण घेतला पाहिजे.
आता तुमचं समजा ग्रामपंचायत मोठी असेल, तुम्हाला वर्षभरात 4-4, 5-5 पुस्तकं जर लागत असतील, पावती पुस्तकं 500 पावत्या जर तुमच्या फाडल्या जात असतील, तर एका पुस्तकात तर तुमचं म्हणजे पूर्ण वसुली होणार नाही. मग पावती पुस्तक क्रमांक 1 संपल्यानंतर पुस्तक क्रमांक 2 असं त्याला नाव द्यायचं आहे. नमुना नंबर 10 ग्रामपंचायत आणि पुस्तक क्रमांक 1, 2, 3 असे आपण सुरुवातीलाच ज्यावेळेस पुस्तकं खरेदी करतो त्यावेळेसच आपण नंबर टाकून घ्यायचे आहे आणि पहिलं पुस्तक संपल्यानंतर ते व्यवस्थित आपण कपाटात ठेवून द्यायचं आहे आणि पुस्तक क्रमांक 2 सुरू करायचं आहे. आणि पोटतिर्दीला किंवा नमुना नंबर 5 ला लिहिताना पण पुस्तक क्रमांक 2 मग त्यातील पावती क्रमांक 1, 2, 3 असा अनुक्रमे आपण नंबर देऊ शकता. नमुना नंबर 10 हा आपल्या ग्रामपंचायतीचं उत्पन्न वाढवणारा नमुना आहे. म्हणजे जेवढ्या तुम्ही जास्त पावत्या फाडाल तेवढं ग्रामपंचायतीचं उत्पन्न तुमचं वाढणार आहे. त्यामुळे आणि आर्थिक बाबी संबंधित हा नमुना आहे. लेखापरीक्षणात अतिशय महत्त्व आहे. त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक नमुना नंबर 10 लिहायला सुरुवात करा. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर जास्त विसंबून राहू नका आणि आपल्या ग्रामपंचायतीचं उत्पन्न कसं वाढेल याकडे लक्ष द्या. प्रकारे नमुना नंबर 10 म्हणजे काय, पावत्या कशा फाडायच्या, त्यानंतर पावत्यांची नोंद कुठे करायची, भरणा कसा करायचा, किती दिवसात करायचा, या बाबीची आपण माहिती घेतली. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर कळवा. चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.